हाय फ्रेंड्स, आज आपण करडईची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत, जी ह्या दिवसामध्ये बाजरीच्या शेतामध्ये येते. खूप चवीला छान लागते आणि खायला पण भरपूर पौष्टिक असते. आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. छान आपण धुवून घेतली आहे. अशा प्रकारे बघा, आपण बारीक चिरून घेतली आहे. भरपूर फायबरयुक्त अशी पालेभाजी आहे. करून बघा, खूप सुंदर लागते. कारण बाजरीच्या पिकातली जी असते ती खूप चवीला छान लागते. त्यासाठी आपण 2 कांदे घेतले, हिरवी मिरची, टॉमॅटो, लसूण आणि मुगाची डाळ. त्यानं सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. जिरे छान तडतडले. त्यानंतर आपण कांदा टाकला आहे. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला भाजी कशी करायची ती लक्षात येईल. सुंदर अशी भाजीची रेसिपी, खूप सुंदर लागते. चव बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. त्यानंतर मी लसूण घेतला होता बारीक चिरून, तो टाकला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूण आणि मिरचीची पेस्ट पण घालू शकता, पण मला अशी हिरवी मिरची चिरून घातलेलीच खूप आवडते, म्हणून मी हिरवी मिरची चिरून घेतली आहे. त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे. खूप सुंदर अशी चव लागते करडईची भाजी. तुम्ही कधी अशा प्रकारे केली नसेल तर करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर आपण एक छोटा टॉमॅटो टाकला आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टॉमॅटो नको असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता, पण मला शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये टॉमॅटो घालायला आवडतो. त्यानंतर आपण जी करडईची भाजी घेतली होती बारीक चिरून, ती त्यामध्ये टाकायची. भरपूर दिसते बघा अगोदर, पण नंतर ती जेव्हा शिजते तेव्हा ती कमी होते. मस्त अशी करडईची भाजीची रेसिपी छान अशी आपण परतून घेणार आहोत. तुम्ही भाकरीबरोबर तर खूपच अप्रतिम लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच सुंदर लागते. अशा प्रकारे हलवून घ्यायचे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचे आणि आवडली रेसिपी तर लाईक शेअर करायचं आहे. आणि जे नोटिफिकेशन आहे, जे बेल आहे, ते बेल आयकॉन दाबायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. भाजी आपली एकच होती, छोटीशी पेंडी जोडी, पण त्याची खूप भाजी झाली, मग मी निम्मी टाकली होती. निम्मी नंतर टाकून घेत आहे. पण नंतर बघू शकता आपण की केवढी ती थोडीशी झाली आहे. खूप सुंदर चव लागते अगदी. कारण ह्या दिवसामध्ये बाजरीच्या शेतातली ही करडईची भाजी, त्याची चव अप्रतिमच लागते. 1 वाटी बारीक छोटी मी मुगाची डाळ टाकली आहे. तुम्हाला तुरीची डाळ टाकायची असली तर ती टाकू शकता. हरभऱ्याची डाळ ती टाकली तर तुम्हाला भिजवावी लागेल, किंवा तुरीची डाळ तुम्हाला आवडत असेल मसूरची डाळ टाकली तरी चालेल, पण मुगाच्या डाळीने खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती कमेंट करायला मला अजिबात विसरायचं नाही. एवढी सुंदर अशी करडईच्या भाजीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटापट लाईक करा आणि आवडली तर शेअर करा. आपण 5 मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवली होती, म्हणजे छान अशी ती शिजेल. भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी तुम्ही तयारी केली तर 10 मिनटात भाजी तयार होते. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आवडीप्रमाणे. शेंगदाण्याच्या कुटाने पण खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे आपण पूर्ण ती कोरडी होईपर्यंत परतून घेणार आहोत. सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मैत्रिणींना मग शेअर करा आवडली तर, आणि कमेंट करायची कशी झाली, कशी वाटली आपल्याला रेसिपी ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. करडईची भाजी जी मुगाची डाळ टाकून आपण केली आहे, चव तर एकदम अप्रतिम अशी लागते. रेसिपी शेवटपर्यंत पाहायची. पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त खा आणि मजेत दिवस घालवा. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.